यांना कुणालाही सोडणार नाही। फक्त पैसे मिळत नाहीत म्हणून ते काम कुठेतरी थांबवलं जातं। या ब्रिजच्या तारा दिसत आहेत त्या ठिकाणी बोलतोय, कारण का या ठिकाणी यांचा जो भ्रष्ट कारभार आहे हाच मला चव्हाट्यावरती आणायचा आहे। त्याचा जर कारभार पाहिला तर रात्रीच खेळ चालले असा हा प्रकारचा कारभार या ठिकाणी आहे। पत्रकार बंधूंचं आज या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। लोणावळा नगरपालिकेच्या संदर्भात मी आज ही पत्रकार परिषद घेत आहे। या लोणावळा नगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात अंदाधुंद कारभार चाललेला आहे। फक्त भ्रष्ट कारभार या नगरपालिकेमध्ये चालू असून मी माझं स्वतःचं कंप्लीशन सर्टिफिकेट माझ्या भावाचं गेल्या 2 वर्षापूर्वी 2023ला या ठिकाणी अप्लाय केलं होतं। 2 वर्षात ते कंप्लीशन सर्टिफिकेट झालं नाही। मी जेव्हा परवा दिवशी माननीय नगर विकास मंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्रव्यवहार केला, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी मावळ तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला, त्यावेळेस नगरपालिकेला जाग आली आणि ते काम आज झालेलं आहे। आज मी माझ्या स्वतःचंही क्लीन चेकिंगसाठी टाकलेलं 2 महिने झालेलं काम होत नव्हतं, परंतु काल हा अर्ज दिल्यानंतर झालेलं आहे। बरेच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे बिल्डर आहेत किंवा जे आर्किटेक्ट जे त्यांचे एजंट आहेत त्या लोकांची कामं ही रातोरात केली जातात। या नगरपालिकेचा जर कारभार पाहिला तर रात्रीच खेळ चालले असा हा प्रकारचा कारभार या ठिकाणी आहे। रात्रीच्या वेळेस जर तुम्ही आलात 7, 8, 9, 10 वाजता तर नगरपालिकेमध्ये सर्व अधिकारी आणि त्यांचे असलेले बगलबच्चे या त्या ठिकाणी भेटतील आणि त्यावेळेस ते काम केलं जातं। परंतु या ठिकाणी सामान्य नागरिकाची मात्र हेळसांड होते आणि फक्त पैसे मिळत नाहीत म्हणून ते काम कुठेतरी थांबवलं जातं। आज पहा की अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होत असताना गोरगरिबांच्या टपऱ्या पाडल्या जातात, परंतु या ठिकाणी नाला हा बंद होतोय। तहसीलदारांना निवेदन दिले, त्यांना पाडण्याची ऑर्डर दिलेली आहे। हे पाडण्याची ऑर्डर दिलेली असतानाही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे बघा अशा पद्धतीनं हिरवं नेट लावून त्या ठिकाणी काम चालू आहे। मी पुराव्यासहित या ठिकाणी बोलतोय, कारण का या ठिकाणी यांचा जो भ्रष्ट कारभार आहे हाच मला चव्हाट्यावरती आणायचा आहे। तर गोरगरिबांना न्याय आहे आणि बाकीच्या लोकांना न्याय नाही का? ज्या लोकांनी, मी स्वतःही त्या ठिकाणी 1,75,000 रुपयाचं चलन भरलेलं असताना माझं कंप्लीशन सर्टिफिकेट आज 2 मजले झाल्यानंतर जर ते मला क्लीनचं चेकिंगचं सर्टिफिकेट देणार असेल तर यांच्या जर नादी लागलो तर माझी 2 वर्षात बिल्डिंग पूर्ण होणार नाही आणि 1 वर्षाचा मला जर टाइम पिरियड दिलेला असताना जर 2 वर्ष बिल्डिंग झाली नाही तर 1 वर्षाचं पेनल्टी कुणी भरायची? मी भरायची की नगरपालिकेने भरायची? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। यामुळं हे बघा, हे नगरपालिकेचा हे इथं आहेच दिलेलं, याच्यामध्ये टायमिंग दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टीची पेनल्टीचे पैसे दिलेले आहेत। मग तुम्ही बोर्ड लावता, पण जर तुम्ही काम करणार नसेल तर हे काम करणार कोण? हे पहा, माझ्या भावाचं कंप्लीशनचं सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला आहे। हे या ठिकाणी लिहिलं आहे 5/6/2023। 5/6/2023 ची आज 25 आलेली आहे। एवढे दिवस लागतात का कंप्लीशन सर्टिफिकेट द्यायला? का दिले गेलं नाही? तर फक्त पैसे दिले नाही किंवा पैसे मिळणार नाहीत यासाठी ते थांबवलं गेलं। या ठिकाणी या लोणावळा नगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्यांचे सर्वांशी एकमेकांशी लागेबांधे आहेत। हे सीओ असतील किंवा केंद्रीय असतील, एटीपी किंवा कदम असतील, हे एक जण असलं तर दुसरा नसतो, दुसरा असला तर तिसरा नसतो, यांची ही साखळी आहे। हा एकावरती ढकलतो, दुसरा दुसऱ्यावरती ढकलतो, परंतु हे सगळ्यांची मिली बघत आहे आणि हे फक्त भ्रष्ट कारभार या ठिकाणी चाललेला आहे। आज पहा की 1 वर्ष पण नाही झाला हा ब्रिज बांधून, त्या ब्रिजच्या तारा दिसत आहेत, त्या ब्रिजच्या तारा दिसत आहेत। हा ब्रिज आहे वलवणच्या इथे जे ऑर्चिड हॉटेल आहे त्या ऑर्चिड हॉटेलच्या समोरचा ब्रिज आहे। त्या फोटो सहित मी दाखवतोय। मग एटीपी वाले बाकीचे काम पाहतात, हे पाहत नाहीत का? या ठिकाणी मी जो दाखवतोय तो नाला आहे, त्या नाल्यावरती त्यांनी मग अशी ब्रिज बांधण्याचं जे काम चाललंय तो नाला बांधू कसं काय शकतात? त्यामुळं आमच्या बापूजी बोळचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी लोक पावसात ते येऊ जाऊ शकत नाही, कारण का 2 ते 2.5 फूट पाणी त्या ठिकाणी साचलेलं असतं, त्यातनं माणूस येऊ शकत नाही। हे जर बांधकाम आजच पाडलं नाही गेलं तर पुढच्या टायमात पावसाळ्यात त्याचा फार मोठा त्रास त्या लोकांना होणार आहे। परंतु आम्ही वल्लोनवाल्यांनी वारंवार त्याच्या विरोधात तक्रार करूनही कधी त्याची दखल घेतली गेली नाही। त्याचप्रमाणे ज्या कचऱ्याच्या गाड्या आहेत त्या कचऱ्याच्या गाड्याचं टेंडर ज्यांना दिलेलं आहे, ज्या ठिकाणी पैसे दिले जातात त्या सोसायटीचा कचरा उचलला जातो, बाकीच्या ठिकाणी पैशाची डिमांड केली जाते। जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमच्या बंगल्याचा किंवा तुमच्या सोसायटीचा कचरा गाडीवाला न थांबता निघून जातो, त्या ठिकाणी गाडीच थांबवत नाही। म्हणजे एवढा अंधाधुंद कारभार
जे नांगरगावचा जो ब्रिज झालाय गेल्या 10 वर्षापासून त्याचं काम चाललंय आणि त्याचा विषय आता लक्षात आला तर माननीय आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस की त्याचं जमिनीचं अधिग्रहणच अजून झालेलं नाही, त्याचं डिस्प्यूट चालू आहे. जर अधिग्रहण झालेलं नव्हतं तर यांनी लोकांच्या पैशाचा अपव्यय का केला, लोकांचा पैसा का चुकीच्या ठिकाणी खर्च केला, आणि जर तो खर्च केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे नुकसान होईल ते नुकसानाची भरपाई या अधिकाऱ्यांकडनं करावी अशी माझी नगरविकास मंत्र्यांना मागणी आहे. आणि या ठिकाणी मी यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्यावरती SIT चौकशीची मागणी माननीय मंत्री महोदयांकडे केलेली आहे पत्राद्वारे. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील या सर्वांना मी पत्र दिलेलं आहे. माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही पत्र पाठवलेलं आहे आणि मी याचा पाठपुरावा करणार आहे. हे सगळं मी पुराव्यासकट जोडलेलं आहे. आता मला कालपासून लोकांचे फोन यायला लागले काय करू नका, तुमचं झालेलं आहे, हे झालेलं आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, त्यामुळे मी यांना कुणालाही सोडणार नाही. यांच्या सर्व केलेल्या भ्रष्ट कामाचा पंचनामा मी आता वेळोवेळी करणारच आहे. माझ्याकडे जवळपास 25 ते 30 लोकांचे अर्ज आलेले आहेत. मगाशी 2 लोक माझ्याकडे इथं बसवलेली होती की जी इथली स्थानिक आहेत, परंतु एका माणसाची तर 5 वर्ष झाले अजून त्याला OC मिळालेली नाही. 5 वर्षापूर्वी त्यांनी अर्ज केलेला 2020ला, पण त्याला अजूनपर्यंत OC मिळालेली नाही. म्हणजे हा भ्रष्ट कारभार उघड्यावरती आणण्यासाठी मी ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि माझी माननीय नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की या लोणावळा नगरपालिकेचं विशेष ऑडिट केलं जावं आणि यांच्यावरती SIT चौकशी बसवून यांनी ज्या परवानग्या दिल्या त्यांची आणि ज्या दिल्या नाहीत त्यांची का दिल्या नाही म्हणून याची चौकशी करावी अशी माझी विनंती आहे.